श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे। कल्पतरो तळवटी जो कोणी बैसला, कायऊने त्याला सांगे जोजी। श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे। श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। पांडुरंगा नमो काळ कौतूहाल, नमो चक्रचाळक गोपाळ, नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना। नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूपा अष्टदिशा व्यापका नारायणा। नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचाळक भावा, नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा श्री विठ्ठला। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णं ब्रह्म परानन्दं ईशमानन्दिवल्लभं विठ्ठल। श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी। प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 4 चरणाचा अत्यंत महत्व अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय आपल्या जीवनामध्ये झालेल्या श्री गुरु कृपेच्या अनुभवाचा अनुवाद करतात। विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहामध्ये आपल्या 22व्या वर्षामध्ये संपन्न होत असताना भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ या संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक यांच्या वतीने मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत असताना आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। या कीर्तन सेवेकरता उपस्थित परमार्थप्रेमी भाविक भक्त माता भगिनी, गायक, वादक, आमचे आळंदीकर गुरुबंधू मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करायची आहे। आज आपल्या समोर एका विशेष हेतूने मी हा अभंग निवडलेला आहे। आळंदीहून येत असताना वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज चौधरी उर्फ मोठे बाबा यांची पुण्यतिथी, त्याचा काला आजच आपल्या फटवाळे धर्मशालेमध्ये संपन्न झाला। बाबांची पुण्यतिथीचं औचित्य समोर आहेच। वारकरी शिक्षण संस्थेची ज्यांनी आजन्म अशा प्रकारची निष्काम, निष्कलंक आणि अतिशय मोठी
अशी सेवा केली, ज्या संस्थेचा पाईक म्हणून आज मी या ठिकाणी उभा आहे, ही सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या फडामधून तयार झालेली ही सर्व गुरुबंधू मंडळी आहे. योगायोगाने याच सोसायटीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त खजिनदार आमचे भालचंद्र शेठही या ठिकाणी उपस्थित आहेत. या संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संस्थेमध्ये समाधी सोहळ्याच्या दिवशी आवर्जून आलेले होते. संस्थेवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आणि त्या संस्थेतील गुरुवर्य बाबांचा आज पुण्यतिथी, कालचा पुण्यतिथी उत्सव, या अनुषंगाने हा अभंग मी चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग ज्ञानोबारायांचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबाराय आपला अनुभव प्रकट करत आहे. ज्ञानोबारायांच्या अभंगावरती किंवा ज्ञानोबारायांच्या अनुभवावरती मी बोलावं एवढा निश्चितच माझा अधिकार नाही आहे. ज्ञानोबारायांची उंची आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींची जीवाची उंची याच्यामध्ये तफावत कळणे की आपण सर्वजण निश्चितच समजदार आहोत. कदाचित त्यांची उंची आणि माझी उंची सांगण्याकरता मला पुन्हा ज्ञानोबारायांचाच आश्रय घ्यावा लागतो आहे. ज्ञानोबारांनी एका ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नहो. ज्ञानोबारायांचा अनुभव हा एवढ्या उंचीचा आहे की आपल्या सारख्यांनी जवळ उभं राहावं किंवा जवळ जावं इतकी सुद्धा आपली योग्यता नाही. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या आकाशाही पेक्षा उंच अशा अनुभवाला आपण स्पर्श करण्याचा जो प्रयत्न करतोय तो एवढ्याच करता की कधी एखाद्या वेळेस ज्ञानोबारांची कृपा आपल्यावरती होऊन तो अनुभव आपल्याही जीवनात का येऊ नये. या अर्थाने या अनुभवाबद्दल आपण थोडस चिंतन करणार आहोत. अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. असा जीव नाही ज्याला अनुभव नाही. कारण अनुभव शब्दाचाच अर्थ असा होतो, अनु म्हणजे पश्चात, भूभवती म्हणजे होणे. एखादी क्रिया घटना घडल्यानंतर जो होतो त्याला अनुभव असं म्हणतात. ज्ञानोबाने आपला अनुभव सांगतायत. असं आहे, अनुभव सांगत असताना याचे 4 वर्ग पडतात. काही अनुभव हे घ्यायचेही नसतात आणि सांगायचेही नसतात. दुसरा वर्ग आहे अनुभव नाही मात्र तो जगाला सांगण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. तिसरा वर्ग आहे अनुभव आहे मात्र तो जगाला सांगण्यासारखा नाहीये. आणि चौथा प्रकार आहे अनुभवही आहे आणि तो जगालाही सांगितला जातो. विठ्ठल अनुभव घ्यायचाही नाही आणि जगाला सांगायचाही नाही. उदाहरणार्थ विष खाण्याचा अनुभव. विष खाण्याचा अनुभव आपणही घ्यायचा नाही आणि जगालाही सांगायचा नाही. योगेश महाराज जगाला का सांगायचा नाही? सांगायचा कोणी? कारण जो घेतो तो सांगण्याकरता थोडाच उरतो. अनुभव घ्यायचाही नाही आणि जगाला सांगायचाही नाही. दुसरा प्रकार आहे अनुभव नाही मात्र तो जगाला सांगत सुटलेला आहे. तुकोबाराय बोलतात, अमृताची गोडी उडीला सांगसी, अमृताची गोडी उडीला सांगसी, आपण उपवासी बसली. अमृताची गोडी उडीला सांगसी.
अमृताची गोडी पुढीला सांगशी आपण उपवासी म्हणूया आपण उपवासी म्हणूया अमृताची गोडी पुढीला सांगशी आपण उपवासी मरोनिया. मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. उदाहरण जर सांगायचं जर म्हटलं तर हे डॉक्टर लोक जे असतात, डॉक्टर लोकांना औषध गोळ्यांचा अभ्यास असतो का अनुभव असतो? हा, त्यांना त्याचा अभ्यास आहे पण अनुभव आहेच असं नाही. कारण आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे औषध घेण्याकरता जातो त्यावेळेस ते आपल्याला ॲलोपॅथीची औषधं देतात आणि डॉक्टर आजारी पडले की ते आयुर्वेदिक घेतात. म्हणजे त्यांना अभ्यास आहे, अनुभव आहेच असं नाही, पण सांगण्याकरता मात्र प्रवृत्त आहे. तिसरा प्रकार आहे, अनुभव आहे मात्र तो जगाला सांगण्यासारखा नाहीये. प्रत्येकाच्या संसारामध्ये जे दुःखाचे अनुभव येतात, दुःखाचे जे चटके बसतात ते चार चौकात सांगण्यासारखे थोडे असतात. म्हणून ते अनुभव आहेत मात्र तो जगाला सांगण्यासारखा नाहीये. पण चौथा अनुभव असा आहे, तो अनुभव आपणही घ्यायचा आणि जगालाही सांगायचा. अनुभवे आले अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे तुका मने चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगे सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रान भरे. आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव हे लोकांना सांगितले जातात. त्याच्यातला फरक असा आहे, संसाराचे अनुभव हे घ्यायचे असतात पण सांगायचे नसतात. परमार्थाचे अनुभव आपणही घ्यायचे आणि जगालाही सांगायचे. एवढा फरक का दोन्ही मध्ये? कारण वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा असं म्हणायचे, संसारातला अनुभव हा भ्रमातला आहे आणि परमार्थातला अनुभव हा ज्ञानातला आहे. आणखीन थोडस फरक करेन, संसारातले अनुभव हे दुःखाचे आहे आणि परमार्थातले अनुभव हे सुखाचे आहे. आणखीन थोडासा फरक करेन, संसारातले अनुभव हे व्यवस्थेला धरून असतात आणि परमार्थातले अनुभव हे अवस्थेला धरून असतात. संसारामध्ये ज्याची व्यवस्था मोठी आहे त्याला मोठं समजलं जातं आणि परमार्थामध्ये ज्याची अवस्था मोठी आहे त्याला मोठं समजलं जातं. पहा, तुम्ही युक्तिवाद सांगेन आपल्या समोर. मला सांगा, संसारामध्ये ज्याची व्यवस्था आहे त्याला मोठं समजतात. रस्त्याने पायी चालणारा मोठा समजतात का दोन चाकी सायकलीवर जाणारा मोठा समजतात? बरं, सायकलीवर जाणारा मोठा समजतात का दोन चाकी गाडीवरती जाणारा मोठा समजतात? दोन चाकी गाडीवरती. बरं, दोन चाकी गाडीवरती जाणारा मोठा समजतात का चार चाकी गाडीमध्ये जाणारा मोठा समजतात? चार चाकी गाडीमध्ये. बरं, चार चाकी गाडीमध्ये सुद्धा मारुती 800 मध्ये जाणारा मोठा समजतात का नारायण महाराज चांगल्या फॉर्च्युनर मध्ये? आता पुढच्या गाड्या कोणत्या आमच्या नारायण महाराजांना विचारा. काय काय गाड्या असतात काय मोठ्या मोठ्या. ज्याची व्यवस्था मोठी आहे म्हणजे जो ज्या व्यवस्थेने मोठा आहे त्याला मोठं समजतात. आता थोडस परमार्थाचा विचार करा. आळंदीचा आषाढीचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जाण्याकरता निघालेला आहे. लाखो लोक त्याच्यामध्ये संमेलित झालेले आहेत आणि अशा चाललेल्या त्या लाखो लोकांमध्ये मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. लाखो चाललेल्या त्या वारकऱ्यांमध्ये
पायी चाललेल्या त्या वारकऱ्यांमध्ये ट्रक मध्ये जाणारा मोठा समजतात का पायी चालणारा मोठा समजतात? बरं, पायी चालणाऱ्यामध्ये चप्पल घालून चालणारा मोठा समजतात का अनवाणी चालणारा? अहो, तो अनवाणी चाललाय तरी तुम्ही त्याला मोठं समजता, कारण ती त्याची अवस्था आहे. विठाला आमच्या वारकऱ्याकडे वेशावरती जाऊ नका, आमच्या वारकऱ्याच्या बाह्य वृत्तीकडे जाऊ नका, त्याची अवस्था बघा. त्याची अवस्था मोठी असल्यामुळे जग कितीही वरून सुंदर दिसत असलं पण ते वारकरी एवढे उंचीवर जाऊ शकत नाही. परमार्थाचे अनुभव घ्यायचेही असतात आणि लोकांना सांगायचेही असतात. ज्ञानोबाराय आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव जगाला सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. ज्ञानोबाराय, तुम्ही सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहात, पण तुम्हाला असा कोणता अनुभव आलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत? ज्ञानोबाराय म्हणतात, मला माझ्या श्रीगुरूंनी कृपा केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये अनुभव आले. कृपा केलेली, श्रीगुरूंनी तुमच्या जीवनामध्ये कृपा केलेली आहे. कृपेला एवढं साधारण महत्व आहे, एवढं अनन्य साधारण असं कृपेला महत्व आहे. ऐका, कृपा हा शब्द अध्यात्मामधला सर्वश्रेष्ठ शब्द आहे की ज्याच्या पलीकडे पुढे शब्द नाही आहे. अध्यात्मामध्ये असं आहे, मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी त्याला प्रयत्नाने मिळतात, त्याला प्रयत्न साध्य गोष्टी म्हणतात. काही गोष्टी त्याला प्रारब्धाने मिळतात, त्याला प्रारब्ध साध्य गोष्टी असं म्हणतात. पण ज्या गोष्टी प्रयत्नानेही मिळत नाही, प्रारब्धानेही मिळू शकत नाही, अशा गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर त्याच्याकरता फक्त कृपा लागते. काय काय म्हटलं मी? ऐका, काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, प्रयत्न करा. आपण म्हणत असतो ना, प्रयत्न वानोचे कन रगडिता तेलही गळे. प्रयत्न म्हणजे अभ्यास. प्रयत्न करा, अभ्यास करा. तुम्हाला जीवनामध्ये असाध्य गोष्टी असतील तरीही त्या अभ्यासाने साध्य होते. असाध्य ते साध्य करी असाध्य ते साध्य करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. प्रयत्न करा. असं आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा आहे त्याच्या जीवनामध्ये यश सुद्धा तेवढंच मोठं आणि महत्वाचं आहे. म्हणून काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, पण काही गोष्टी या मात्र प्रारब्ध साध्य मानाव्या लागतात आपल्याला. तिथं प्रयत्न दिसत नाही पण प्रारब्ध बलवत्तर दिसतं. उदाहरण सांगेल, आपल्याला लक्षात येईल. आपल्या पूर्व इतिहासामध्ये सर्वात मोठं संस्थान होतं ते म्हणजे बडोद्याचं. इंग्रज जाण्याच्या काही काळ ते सर्वात श्रेष्ठ आणि श्रीमंत संस्थान होतं अख्ख्या भारतातलं, हिंदुस्थान मधलं. त्या बडोद्याच्या संस्थानचा नरेश होता जयसिंगराव गायकवाड. यांना अपत्य नव्हतं, म्हणून ते स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नीने आपल्या एवढ्या मोठ्या संस्थानाला वारस शोधावा म्हणून प्रयत्न चालू केला. सहज नाशिक जिल्ह्यातून येवला तालुक्यातून जात असताना एक मेंढ्या चारणारा, गाई चारणारा एक मुलगा त्याच्यावरती नजर पडली. त्याला उचललं, गादीवरती बसवलं आणि नंतर त्या गादीचा नरेश म्हणून घोषित केलं. इतिहास असा सांगतो की त्या गादीवरती बसलेला तो जो मुलगा आहे की त्या मुलाने आपल्या गादीवरती बसल्यानंतर जे पराक्रम केले, जेवढी राजवैभव निर्माण केलं, तेवढं आतापर्यंत कोणत्याच राजाला निर्माण करता आलं नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे सयाजीराव गायकवाड. कुठल्या राजाच्या पोटी जन्म घेतला नाही, राज्य मिळवण्याकरता कुणावरती आक्रमण करून राज्य मिळवलं नाही, परंतु तरी सुद्धा एवढ्या उंचीवरती मिळालं. काय लावाल महाराज? प्रारब्धच लावावं लागेल, दुसरं काही लावता येत नाही. कोणाचं प्रारब्ध कधी बदलल काही सांगता येत नाही. थोडी गंमत सांगू का? थोडी गंमत अशी आहे, आज जगाचा जर विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त पेय कोणतं पिलं जातं? हा, अगदी बरोबर. म्हणजे पाण्यानंतर जर सर्वात महत्वाचं वर्तस्थान कोणाला असेल तर चहाला आहे. असं म्हणतात, सतयुग में तो फल मिले, द्वापार में मिले घी और कलयुग में तो चाय मिले फू फू करके पी.
लोक चहा करता की काय होतील सांगता येत नाही. गुरुवारे कुरेकर बाबा सांगतात, म्हातारा मलावर टेकलेला होता, डॉक्टर तपासून गेले, डॉक्टरने सांगितलं की काही मिनिटापुरता म्हातारा आहे, आता जगणं शक्य नाहीये. का? हात हलवणं बंद केलेलं आहे, पायाची हालचाल बंद झालेली आहे, डोळे हलवणं बंद केलेले आहे, छातीची धडधड सुद्धा कमी व्हायला लागलेली आहे, काही क्षणामध्ये तो जाणार आहे, सगळं थांबलेलं आहे. पण तेवढ्या डोंगरे बाबा चहाची बशी वाजली, म्हातारा उठून बसला हो. हे त्या चहाचं वैशिष्ट्य आहे. जगाचा जर विचार केला, थोडं टक्केवारीचा आपण विचार करूया, किमान 90% तरी लोक चहा पित असतील. आता हे न पिणाऱ्याच्या दृष्टीने टक्केवारी जास्त आहे. आम्ही पित नाही, पिऊ देत नाही, पण 90% जास्त झाले. असू द्या, 90% लोक चहा पितात. जर 90% लोक चहा पित असतील तर 50% तरी लोक विकत असतील ना. 50% विकत असतील, 90% पिणारे आहेत, 50% विकणारे आहेत. मग त्या 50% किती जण पंतप्रधान होतात? म्हणजे विकणारे चहा विकून 50% जर जगत असतील तर त्याच्यापैकी किती जण पंतप्रधान होतात? एखादाच होतो. काय लावाल महाराज?